न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। हॉटेल उमराव जवळ मर्डर झालाय। दारूच्या नशेत पोलिसांना मामा बनवणं सांगळेला पडलं महाग। हॉटेल उमराव जवळ मोठा खून झालाय, लवकर पोलीस आणि ॲम्ब्युलन्स पाठवा। हे ऐकताच पोलिसांची मोठी तारांबळ उडते। पोलीस गाड्यांचे सायरन वाजवत तातडीने घटनास्थळी पोहोचतात, पण तिथे गेल्यावर पोलिसांना जो धक्का बसला तो थक्क करणारा होता। कारण तिथे कोणताही खून झाला नव्हता, तर एका बहाद्दराने दारूच्या नशेत थेट पोलिसांनाच मामा बनवले होते। अंबादास उर्फ दीपक अजिनाथ सांगळे असे या फेक कॉल बहाद्दराचे नाव आहे। दारू पिऊन याने थेट डायल 112 वर पोलिसांची दिशाभूल केली। घटनास्थळी पोहोचलेल्या तोफखाना पोलिसांनी जेव्हा आजूबाजूला तपास केला, तेव्हा सांगळे हा दारूच्या नशेत आढळला। पोलिसांनी वेळ न घालवता तात्काळ त्याला ताब्यात घेतले असून खोटी माहिती दिल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला। दरम्यान अशा प्रकारे फेक कॉल करून पोलिसांची यंत्रणा वेठीस धरणाऱ्यांची गय केली जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई होईल असा कडक इशारा पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांनी दिला आहे। त्यामुळे आता दारूच्या नशेत पोलिसांची फिरकी घेणाऱ्या दीपकची नशा तोफखाना पोलिसांनी चांगलीच उतरवली आहे, एवढे नक्की। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।